पहचान पत्र होने के बावजूद ग्राम सेवक पद की परीक्षा से वंचित किए जाने की शिकायत ग्राम सेवक पद की अभ्यर्थी मीनाबाई सूर्यवंशी ने जिलाधिकारी से की है। पहचान पत्र होने के बावजूद परीक्षा में उन्हें बैठने नहीं दिया गया। सोमवार 29 जुलाई को सहयोग कैंपस परिसर में ग्राम सेवक पद के लिए परीक्षा आयोजित की गई थी। इस बीच परीक्षा के लिए उपस्थित होने वाली कुछ महिला उम्मीदवारों को इस तथ्य के कारण परीक्षा में बैठने की अनुमति नहीं दी गई। उनके पति का नाम ऊपर और पिता का नाम पैन कार्ड के नीचे था, लेकिन उनके पास आधार कार्ड, पैन कार्ड जैसे पहचान पत्र मौजूद थे। फिर भी उन्हें परीक्षा से वंचित रखा गया। इस मामले के बारे में पूछताछ करने पर परीक्षा केंद्र पर मौजूद पर्यवेक्षकों ने उल्टा महिला अभ्यर्थियों का ही मजाक उड़ाया। इसलिए इस पूरे मामले की जांच कर ग्राम सेवक पद के लिए दोबारा परीक्षा आयोजित की जानी चाहिए, ऐसी मांग करते हुए मीनाबाई सूर्यवंशी ने पहले तो जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी से ऐसी मांग करने की कोशिश की, लेकिन जब उन्होंने बात नहीं मानी तो उन्होंने जिला कलेक्टर से मुलाकात की और उन्हें ज्ञापन भी सौंपा। आज ग्रामसेवकचा पेपर होता। 7 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे आणि मी शिवाजीनगरला राहते। शिवाजीनगरहून शार्प 7 वाजता मी इथं सहयोग कॅम्पसमध्ये आलेली आहे। 7:30 पर्यंत लाईनमध्ये होते मी आणि 7:30 वाजता ज्या वेळेस आपण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करतो त्यावेळेस तिथं मला म्हणण्यात आलं की तुमच्याकडे आयडेंटिटी प्रूफ नाहीये आणि माझ्याकडे आयडेंटिटी प्रूफ आहे। हा माझा आयडेंटिटी प्रूफ आहे, पॅन कार्ड आहे। आतापर्यंत मी याच पॅन कार्डवरती खूप काही परीक्षा दिलेल्या आहेत। या पॅन कार्डवरती माझ्या मिस्टरांचं पण नाव आहे आणि माझ्या माहेरकडचं पण नाव आहे, म्हणजे माझे दोन्ही नाव आहेत, माहेर प्लस सासर। पण या लोकांचं इथल्या म्हणणं येते की तुमचं जे डॉक्युमेंटवरती नाव माहेरचं आहे तर ते माहेरचं नाव वर पाहिजे आणि इथं 2 नंबरला नाव आहे, तर त्यांचं म्हणणं येते की 1 नंबरला नाव पाहिजे आणि हा असा रूल्स नाहीये। त्यांनी म्हणत आहे पेपर जे आहे एक्झाम ही IBPS घेत आहे आणि ते म्हणतायत की TCS चे पॅटर्न रूल्स आहेत। इकडचे रूल्स तिकडे, तिकडचे रूल्स इकडे आपण घेऊ शकत नाही। जे रूल्स आहेत त्या रूल्सनुसार करा। तर ते काय म्हणत आहेत की 3 महिन्याखाली रूल्स चेंज झालेले आहेत IBPS चे आणि माझं लग्न 2007 मध्ये झालेलं आहे। माझे मिस्टर 2018 मध्ये एक्सपायर झालेले। मी तेव्हापासून अभ्यास करत आहे आणि आता मला 3 दिवस झालं माझा कोर्टाचा एक्झामचा जो माझ्या टायपिंगचा आहे करायची प्रॅक्टिस मी ती सोडून ग्रामसेवकाच्या प्रॅक्टिसच्या मागे लागलेले आहे अभ्यासाच्या। आणि आज मी इथे आले तर यांनी मला अलाउड केलेलं नाही परीक्षेसाठी। मी सगळ्यांना फोन लावले, मी झेडपी मॅडमला फोन लावला, त्यांनी 3 बेल गेल्या पण नंतर स्विच ऑफ फोन करून ठेवला। जर झेडपी एक्झाम घेते तर त्यांचं काम आहे की रात्रभर आपण जागायचं आणि काय प्रश्न आहे ते सोडवायचे। हे असं पॅटर्न नसते। IBPS आणि TCS ह्या पेपर जो आहे आणि IBPSच्या पेपरवाल्यांनी पूर्ण रूल्स हे चुकीचे सांगितलेले आहेत। मी आतापर्यंत TCS पॅटर्न एक्झाम दिलेली आहे आणि हेच पॅन कार्ड दाखवलेले, तर मी एक्झाम दिलेल्या आहेत। TCSच्या तलाठ्याची एक्झाम मी दिलेली आहे, कोर्टाची एक्झाम दिलेले आहेत, इव्हन मी राज्यसेवेच्या सुद्धा एक्झाम हे पॅन कार्ड दाखवून दिलेले आहेत। नांदेडमधील पहिली वहिली 3T डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात। आजच संपर्क साधा। दुर्गा मराठवाडा 3T डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तुष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन, नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001।